तर मी सकाळी लवकर उठून पटपट तयारी करून झाली रेडी, कारण की मला जायचं होतं वोट द्यायला. तर माझ्याहून आधी मम्मीच वोट देऊन आली यार. मम्मी पण मस्तपैकी वोट देऊन आली. त्यानंतर पप्पाही सोबत गेले होते मम्मीच्या, तर त्यांनीही वोट देऊन आले. बघा कसे बोट दाखवत आहे मला. घराच्या बाहेर निघताच मला ही स्वीटी आणि चेरी दिसली, मस्त झोपा काढत होत्या. स्वीटी माझ्या तोंडाकडे बघत होती आणि चेरी तो मस्त होता आणि उबडीच झोपली होती. मग मी जातच होती तर मला हा क्युटी दिसला. हा मला पाहून नेहमीच माझ्या मागे मागे येतो, माहीत नाही खूपच प्रेम आहे कुत्र्याचं माझ्यावर. मी जातच होती तर लोकही आपल्या वोटिंगसाठी मस्त रेडी होऊन जात होते. मग मी पोहोचली आपल्या लोकेशनवर, जिथे फारच गर्दी होती. मग मला आठवलं की यार शिट, मी तर आधार कार्ड आणलंच नाही. तर मी पुन्हा घरी गेली आणि आधार कार्ड आणलं आणि आपली वोटिंग देऊन आली. वोटिंग देऊन आल्यावर मी खाल्ला पोहा. आम्ही सगळे बसून मस्त पोहा खात होतो. पोहा खाऊन झाल्यानंतर मी जरा झाडू मारला घराला. झाडझूड करून झाल्यावर मी गेली किचनमध्ये. तर मम्मी इथे मेथी, टमाटर आणि मुळा याचा कच्चा कुचला बनवत होती. त्यानंतर दादानी मस्त रेस्टॉरंटमधून पनीरची भाजी मागवली आणि माझ्यासाठी आणला हा हॉट चॉकलेट. त्यानंतर मी खाल्ली ही मस्त पनीरची भाजी लांब रोट्यांसोबत. तर रात्रीची वेळ झालेली होती आणि आमच्याकडे काही गेस्ट येणार होते. गेस्ट म्हणजे माझे काही रिलेटिव्ज होते आणि खूप सारे येणार होते. त्यानंतर गॅस बघा मस्त कुकरने भरूनच गेलेली होती. त्यानंतर मी धुतला तांदूळ धुवून झाल्यावर मी त्याला मांडला. तर माझ्याकडे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ह्या भाज्या बनवणार होत्या. मी सुरुवात केली भाजी बनवायला. तर मी तेलात 1 चम्मच बेसन टाकले. मी भाजी बनवतच होती तर ही छोटीशी मुलगी आली आणि मला हाय करत होती. इथे भाभी आपल्या सॅलडची तयारी करत होती. मी आपली भाजी बनवायला लागलेली होती. तर मसाल्याला 15 मिनटं तेलामध्ये चांगलं फ्राय होऊ दिलं. त्यानंतर ॲड केला मी हा मसाला आणि माझी भाजी होऊन झाली रेडी. बघा किती टेस्टी दिसत आहे ना. भाजी बनवून झाल्यावर माझा इथे भातही बनवून झालेला होता. तर मी बिर्याणी फ्लेवर भात बनवला होता. हॉलमध्ये सगळे पाहुणे मिळून दादाच्या लग्नाची शूटिंग बघत होते टी व्हीवर. त्यानंतर सगळेजण पोटभर जेवले आणि माझ्या कुकिंगची सगळे तारीफ करत होते. त्यानंतर सगळेजण निघाले आपल्या घरी आणि मग मी त्यांना केले बाय आणि त्यांनी माझ्या हाती दिले 200 रुपये.